नमस्कार मित्रांनो, दुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्यामध्ये मात्र मित्रांनो आता राकेशचं भांडं फोडण्यासाठी ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी एक आता भयानक असा प्लॅन केलेला आहे आणि तो प्लॅन म्हणजे आता बरोबर राकेशला मात्र ह्या सगळ्यामध्ये कसं गुंतवतात, कारण आत्तापर्यंत खूप काही प्लॅन केलेले त्यांनी, परंतु प्रत्येक प्लॅन मात्र त्यांचा फेल जात होता। कारण काही केल्या राकेश मात्र त्याला काही आठवत नाही असे दाखवत असतो आणि तो तर एक खूप छान व्यक्ती आहे असं तो सगळ्यांना मात्र दाखवण्याचा खूप प्रयत्न करतोय। अंजलीसुद्धा आता खूपच वैतागलेली असते, कारण राकेशला काहीच आठवत नाही की तो हे सर्व मुद्दाम करतोय। तेच काही आता अंजलीला कळत नसतं, ती खूप टेन्शनमध्ये येते। आता राकेशची अगदी जी काही गेलेली मेमरी आहे तर ती परत येण्यासाठी अंजली वाटेल तसे आता जे मागं झालेले आहे तर ते प्रत्येक आता गोष्ट त्याला दाखवत असते आणि आपल्या लग्नाचा जो काही फोटो आहे तर तो फोटो मात्र ती राकेशला आणून दाखवते, तरीसुद्धा राकेशला काही आठवत नसतं। राकेश कारण हे सर्व मुद्दाम करत असतो, कारण त्याला आता अंजलीबरोबर आता हे संसार करायचाच नसतो। काही करून मात्र आता या अंजलीपासून छुटकारा मिळवण्यासाठी, तिच्यापासून अगदी लांब जाण्यासाठी आणि ही अर्णवची सगळी प्रॉपर्टी हडपण्यासाठी त्याचा हा अगदी आखलेला एक असा भयानक प्लॅन असतो। त्यानंतर मात्र आता तो ईश्वरीला मिळवण्यासाठी हे सर्व करत आहे। त्याला असं वाटतं की आता काहीतरी करून आपण अर्णव आणि ईश्वरी यांच्या गुडबुक्समध्ये येऊ, म्हणजे आपल्याला काही आठवतच नाही, जे काही ते प्लॅन करत राहतील आणि त्यांचा प्रत्येक प्लॅन हाणून पाडला पाहिजे यासाठी मात्र आता ते एक म्हणजे त्यांनी नाटक केलेलं असतं। अंजली आता त्याला राकेशला आपल्या लग्नाचा फोटो दाखवते आणि आपल्या लग्नाचा फोटो दाखवून मात्र म्हणत असते की हे बघा, आता काही झालं तरी आता हे आपलं लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला हे बघा आपल्या लग्नाचा फोटो तर माहितीच असेल, यावरून तरी तुम्हाला तुमची म्हणजे आठवण परत येईल। तेव्हा राजेश म्हणतो की हे बघा, मला खरंच काही आठवत नाही आणि प्लीज तुम्ही मला आठवण्याचा प्रयत्न करू नका। तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव म्हणतात की काही झालं तरी आता याला आठवण्यासाठी आपल्याला अर्णव सर एकच माझ्याकडे प्लॅन आहे। अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुझ्या डोक्यात मात्र खूप काही प्लॅन येत असतात आणि हा आता किती नंबरचा प्लॅन असेल बरं, 312 की 316? कारण तुमचे सगळे काही प्लॅन आता मिस इंदोर फ्लॉप झालेले आहेत। कारण तो राजेश असं काही दाखवत नाही की त्याला काही आठवते म्हणून, एकही असा त्याने पुरावा अगदी ठेवलेलाच नाही। नक्की आता काय करायचं? ईश्वरी म्हणते की अर्णव सर, माझ्याकडे फक्त आणि फक्त आता एक पुरावा आहे, शेवटचा एक पुरावा म्हणजे एकच प्लॅन आहे। कारण आता बाबा तर घरी आलेले आहेत आणि बाबांची साथ मला मिळालेली आहे, बाबांचा आशीर्वादसुद्धा माझ्या पाठीशी आहे। आणि अर्णव सर हे बघा, आता अंजली ताईंना जर आता या संकटातून जर बाहेर काढायचं असेल तर आपल्याला एक असा प्लॅन करणं खूप गरजेचं आहे। कारण हे बघा, वल्लरी मामी कोणत्या थराला जाऊ शकतात त्या तर आपल्याला अगदी कळूनसुद्धा त्यांनी दिले नाही, पण आज त्यांनी काय केलं? तुमच्या आई आणि वडिलांचा संसार मोडला, तुम्हाला पोरकं केलं, तुम्हाला अनाथ केलं, तरीसुद्धा त्यांनी एकही शब्दाने मात्र काही सांगितले नाही। आणि जो फोटो आहे तो फोटो मात्र माझ्या रूममध्ये आणि तुमच्या समोर येण्यासाठी त्यांनी हे सर्व नाटक केलेलं आहे, तर म्हणजे हे सर्व करणारे वल्लरी मामी होत्या तर। आणि त्याच वेळेस आता ईश्वरीला ही सुद्धा आठवते की जेव्हा ती धुमाळला भेटायला गेली होती त्यावेळेस तेथे हल्ला करण्यात आला तर तो सुद्धा वल्लरीनेच केला होता। कारण धुमाळची भेट घेऊन मात्र अर्णव ईश्वरीला सगळं काही माहिती झाले होते, कारण ईश्वरी मॅडमवर हल्ला करणाऱ्या वल्लरी ह्या देसाईच होत्या। आणि आता जे झालेलं आहे तर ते केवळ वल्लरीने घडून आणलेलं आहे, हे धुमाळाने येऊन आता स्पष्ट अर्णवच्या समोर सांगितलेलं असतं। कारण रमाकांतने धुमाळला पकडून घेऊन आता आणलेलं असतं, कारण धुमाळच एक असा पुरावा होता, तो पत्रकार होतं हे रमाकांतला माहिती होतं आणि वल्लरीच्या मदतीने धुमाळ आणि उदयकांत यांनी हे सर्व घडून आणलेलं होतं। तेव्हा आता धुमाळने रमाकांतची भेट घेऊन हे सगळं सांगितलेलं आहे आणि त्याचे पुरावेसुद्धा आता ईश्वरीकडे दिलेले आहे आणि ईश्वरी तेच पुरावे मात्र आता सगळ्यांच्या समोर आणते आणि अर्णवच्या बाबांना निर्दोष सिद्ध करते। आणि हे बघा अर्णव सर, तुम्ही माझ्यावर अगोदरसुद्धा विश्वास ठेवायला तयार नव्हतात, पण आज मी तुम्हाला ते करून दाखवलं आणि आज अशी वेळ आलेली आहे की ह्या राकेशचं भांडं फोडण्यासाठी मी तुम्हाला असं काहीतरी प्लॅन करणार आहे की माझ्या जीवावर मला म्हणजे
अगदी जीवावर बेतून सुद्धा मला हे सर्व करावे लागेल. त्यावरती मात्र आता अर्णव म्हणतो की ईश्वरी, तुला माझी साथ आहे, तुला जे काही करायचं आहे तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझी साथ तुला असेल, पाठिंबा असेल. आणि हे पण तुला तुझ्या जीवाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुला काही झालं हे सर्व करताना, तो राकेश कोणत्या चालीचा माणूस आहे आपल्याला माहितीच आहे. तर मी कधीही स्वतःला माफ नाही करू शकत आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. त्यावरती मात्र आता ईश्वरी म्हणते की सर, मला काही झाले तर तुम्हाला काय फरक पडतो. ईश्वरी मुद्दाम अर्णवच्या मनातील प्रेम ओळखण्यासाठी म्हणते की हे बघा सर, मला काही झाले तर काय फरक पडतो. अर्णव लगेच तिच्या तोंडाला हात लावतो आणि प्लीज मिस इंदोर, प्लीज असं बोलू नकोस, कारण मला तुझ्याशिवाय कोणी नाही, तूच माझा एकमेव आधार आहे. आणि दोघंही आता एकमेकांना घट्ट मिठी मारतात, कारण अर्णव आणि ईश्वरी यांच्या नात्याला आता सुरुवात झालेली आहे. कारण अर्णवचे बाबा आल्यामुळे यांच्या नात्याला एक आता नवीन अशी दिशा मिळते आणि नवीन नात्याची सुरुवात होते. अर्णवचे बाबा भरभरून आता ह्या जोडीला आशीर्वाद देतात आणि दोघंही सुखात राहा असं म्हणतात. तेव्हा अर्णव बाबांना घट्ट मिठी मारतो आणि बाबा, तुम्ही कुठेही जायचं नाही असं म्हणतो. त्यानंतर मात्र आता ईश्वरी मात्र त्यांचा प्लॅन जो आहे तो सांगते, कारण राकेशला आता प्रेमाच्या जाळेमध्ये अडकवायचं आणि राकेशला प्रेमाच्या जाळ्यात अडकून आता त्याच्याशी मी लग्न करत आहे असं दाखवायचं. त्याला अगदी माझ्या प्रेमामध्ये मी इतकं गुंतून ठेवेल की नक्की तो जे खरं आहे तर ते सगळं काही मला सांगेल. म्हणून ईश्वरी राकेशबरोबर प्रेमाचं नाटक करते आणि आता मला त्या अर्णवची काही गरज नाही, तो अर्णव मला नको आहे, कारण राकेश तू मला हवा आहे असं ईश्वरी त्याला सांगते. आता राकेश मात्र आता ईश्वरीच्या प्रेमामध्ये खरंच अगदी म्हणजे त्याला असं वाटतं की ईश्वरी खरंच आपल्या ताब्यात आहे आणि आपण ईश्वरीला मिळायला हवं. म्हणून आता ईश्वरी आपल्याला मिळालेली आहे याचा त्याला फार आनंद होतो. तो लगेच ईश्वरीला म्हणतो की हे फक्त आपल्याला यांची प्रॉपर्टी हवी आहे आणि ती प्रॉपर्टी एकदा आपण घेतली की आपण दोघं लग्न करूयात आणि आपला सुखाचा संसार करूयात. ईश्वरी म्हणते की हो, मला सुद्धा यांची प्रॉपर्टी हवी आहे आणि त्यांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी राकेश तुझी मदत करायला तयार आहे. आपण मात्र प्रॉपर्टी घेऊन लांब निघून जाऊयात आणि तिकडे लग्न करूयात. ईश्वरी असं नाटक करते आणि आता जे काही राकेश बोलत आहे ते सगळं रेकॉर्ड करून घेत असते. आता राकेशला ती मुद्दाम मिठीमध्ये घेते आणि जवळ त्याच्या प्रेमाचं नाटक करून त्याला दारू पाजण्याचं ती मात्र नाटक करते. राकेश मात्र आता ईश्वरीच्या खरंच प्रेमात पडतो. त्याला असं वाटतं की ईश्वरी खरंच आपल्या प्रेमात आहे आणि त्या अर्णवला मात्र ती सोडून देईल, कारण आता अर्णव ईश्वरीने असं नाटक त्याच्यासमोर केलेलं असतं की त्या दोघांचं इतकं भांडण झालेलं आहे आणि ते भांडण मात्र इतकं झालेलं आहे की दोघं एकमेकांना सोडून देतील असं भांडण त्यांनी दोघांनी आता राकेशसमोर केलेलं आहे. आणि राकेश मात्र आता त्याला हे खरं वाटतं आणि राकेश ईश्वरीजवळ सगळं काही बोलतो आणि शेवटी खरं काही सगळं काही होते. म्हणजे आता ईश्वरी आणि अर्णवचा प्लॅन सक्सेस झालेला असतो, कारण ईश्वरीने आता राकेशचं सगळं काही रेकॉर्ड केलेलं बोलणं आहे तर ते रेकॉर्ड करून घेतलेलं आहे आणि अंजलीला हे सर्व बोलणं ऐकवलेलं आहे. जेव्हा त्या अंजली हे सगळं काही बोलणं ऐकते तेव्हा तिला धक्काच बसतो आणि राकेश आपल्याला किती फसवतो, राकेश कोणत्या चालीचा माणूस आहे हे सगळं काही आता अंजलीच्या समोर येते. आणि अंजली मात्र सगळ्यांच्या समोर राकेशची गचंडी धरते आणि त्याला फरफटत अगदी ओढतच अगदी सगळ्यांच्या समोर घेऊन येते. तेव्हा अगदी अंजलीला मात्र ईश्वरीला आता जो काही प्लॅन करून अंजलीचे डोळे ईश्वरीने उघडलेले असतात तर आता अंजली ईश्वरीची हात जोडून माफी मागते आणि अर्णवला घट्ट मिठी मारत म्हणते की प्लीज चिंटू, मला माफ कर, कारण मी तुझ्यावर वाटेल तसे आरोप केलेत, मी असं करायला नको होते, मी खरंच खूप चुकीचं वागले, मी राजेशच्या प्रेमाच्या आहारी गेले होते, एक नवरा म्हणून मी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवला होता, पण मी असं करायला नको होतं. म्हणून ईश्वरीने आता राकेशबरोबर प्रेमाचं नाटक करून आता तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून मात्र ह्या राकेशच्या गळ्याला फास लावलेला असतो आणि शेवटी अंजलीसमोर हे सत्य आणलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो, अंजलीने मात्र ईश्वरी आणि अर्णवची माफी मागून आता राकेशला घराच्या बाहेर काढलेलं असतं. आता कितीही झालं तरी राकेशशी असणारे सगळे संबंध तोडून ती आता डिव्होर्स घेण्याचं ठरवते, पण तरीसुद्धा आता राकेश काही ऐकायला तयार नसतो. राकेशचे एक एक प्लॅन आणि एक एक असे जे काही आहे गुंडागिरी ती तर सुरूच असते, पण अर्णव ईश्वरी मात्र राकेशला चांगला धडा शिकवतात आणि शेवटी रियाच्या मदतीने सुद्धा मात्र अर्णव ईश्वरीला खूप काही फायदा होतो. तेव्हा मात्र आता अर्णव
अर्णवचे बाबा हे खुश होतात. अर्णवसुद्धा बाबावर खूपच खुश होतो आणि वल्लरी मामीला शेवटी घरातील मात्र आता जे काही काम आहे ते काम करावं लागतं आणि सगळं काही आता छान होऊन वल्लरी मामीची बोलतीसुद्धा आता बंद होते. तेव्हा आता मित्रांनो, असे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.